होतं. छान छान फोटो काढले असतील तर मला पाठव नंतर. टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळ सकाळ मशीन मोटर चालू केली या. आता वैरण घेऊन तर आलो या बरं का. आता वैरण कुटी करायची पण मोटर चालू असल्यामुळं आता बसलोय मी निवांत. थोडी रील्स बघितली आता. आता पाणी भरून झालं की मोटर बंद करायची, मग कुटी मशीन चालू करायची आणि मग काय करायचं, हां कुटी करायची, मग आंघोळ करायची. मग भरून झाले. आता आपल्याला करायची कुट्टी. ही बघा इथं गिनीगोल आणले, तिथनं मकवान आणि पडावळा घेऊन येतो आणि कुटी करतो. चला. हे बघा मित्रांनो, हिरवीन हे आंबट वाळे आहे, वली पण वाळे पण आणि मकवान वाळे आहे, तीन मिक्स करतो. ही अडकून बसला घास, अवघड झालं. हे बा मित्रांनो, आपली कुटी करून झाली, वैरण ठेवली वरांना. आता आपण करूया आंघोळ. तर मित्रांनो, आंघोळ झाली आपली. आता काय करू काय समजेना, कारण की आता जायचंय दिदीला आणायला. औषध मारायला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं. होत नाही औषध मारून. काय करू हां, रानात चक्कर मारून येऊया. चला जाऊया रानात, चक्कर मारून येऊया. आपला काळा घोडा घेऊन जाऊया. आलूया आपण रानात मित्रांनो. ही बा पाठीमाग आपली केळी, इथं गहू, इकडे ऊस आहे. आता आपण जाऊया कांद्याच्या रोपाकडे. बघा केळीत काय आपण रोज फिरतो. गहू बघा तण दिसायला लागला. आता तणनाशक मारावं लागेल आपल्याला. 2 दिवसांनी तणनाशक मारूया आपण म्हणजे मी नाही मारणार, माणसं लावणार आहे. रिस्क नाही घ्यायचं मित्रांनो तणनाशकच्या बाबतीत. कसं होतं, कुठं पडतं कुठं नाही पडत, औषध माराय जुळत नाही आपल्याला पद्धतशीर. हे बघा मित्रांनो, आपलं बघा कांद्याचं रोप खूपच लहान आहे. उशिरा लावले आपण, दिसते या कांद्याचं रोप. लेट झालेलं आहे आपलं कांद्याचं रोप लावायला. काय नाही, पण असू द्या, काय अडचण येत नाही. पण टोचणार आहे, आपण पेरलेलं नाही, रोप येईल. तर चला आता आपण, हे आपला ऊस आहे, ही शेजाऱ्याचा गहू कराय घेतलेला. 4 एकर मालक म्हणते, पण जवळपास 4.5-5 एकर रान आहे. आपल्या रानात राऊंड मारून झालाय. आता घरी जाऊया. दीदीला फोन लाव, कधी ती बघूया. परत दीदीला घेऊन येतो, लवकर आली तर ठीक, नाही तर मग बसतो घरी जाऊन रील्स बघत. इंस्टाग्रामला व्हिडिओ एडिट करतो. नाहीतर चला आता आपण चालली दीदीला आणायला. हे बघा मित्रांनो, आपण गांधी चौकात आलूया. अजून काय दीदी आलेली नाही. आली आहे बघा दीदी आलेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. मित्रांनो, मी घरी दीदीला घेऊन आता थोडं जेवण करतो आणि जातो व्यापूरला दत्त जयंतीला. मित्रांनो, दत्त जयंतीला व्यापूरला, तर तिथं महादेवाच्या मंदिरात जाणार, मावशीत जाणार. चला.
मित्रांनो, हे अर्धनारीश्वर मंदिर आहे. इथं आम्ही आलोय दर्शनाला. छान छान फोटो काढले असतील तर मला पाठव. हे बघा मित्रांनो, आपण मंदिरात आलेलो आहे आणि ही आपल्या मंदिरातच विहीर आहे. हे बघा महादेवाचं मंदिर आणि ही नागदेवताची मूर्ती आहे. मूर्ती काय माझी आहे. ही बघा. आता हे बघा हो का, इथं पाण्यात शिवलिंग आहे विहिरी शेजारीच. ही बघू शकता तुम्ही की पूर्ण मंदिराच्या मधोमध विहीर आहे. हे बघा मित्रांनो, आता आलोय अकलाई मंदिरात. अकलूजला इथं दर्शन घेऊन जाणार आहे घरी. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय अकलाई मध्ये. ही बघा नदी. अरे बघू शकताय तुम्ही नदी. तर मित्रांनो, आपण आलोया फिरून घरी. आता बघू, बसणार आहे जरा. परत बघू, चेंज करतो. बघू परत काय करायचं काय नाही. मी चाललोय आता दीदीला सोडायला. आणि ही दिसते गोणी, ही घेऊन जायची मकाची गोणी भरडायला घेऊन जायची. या इतकी मोठी गोणी आता गाडीवर ठेवून कशी आणायची न्यायची कोणास ठाऊक. चला तरी पण घेऊन जाऊया. दीदीला घेऊन जातो, परत काकाच्यात सोडतो. मित्रांनो, इथं भावाच्या आत आलोय. हे गडी रोटार मारतोय रातचं. मित्रांनो, आता जाऊन आलो या काकाच्यात गेलतो. परत जेवण करून पण आलो दत्त जयंतीचं. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय अंबानी.